4 ओव्हरचा मॅच. 4 ओव्हर मध्ये हा पहिला बॉल. पॉवर प्ले. 3 प्लेयर 38 सर्कलच्या बाहेर. लेट्स प्ले. पहिला बॉल. पहिला बॉल. पहिला वार. पहिली आतिषबाजी. पहिला धुमधडाका. पहिला दर्जेदार धमाकेदार आउट ऑफ द पार्क षटकार. पहिल्याच बॉलवरती अमयचं स्वागत केलंय आणि आमच्या सोबत व्हॉइस ऑफ पालघर, व्हॉइस ऑफ आडणे प्रमोदजी शेडगे सर आहे. पहिल्या बॉलवरती अमयचा षटकार. डेफिनेटली अक्षयजी, ज्या पद्धतीने मात्र या बॉलला जसा वेग होता, लो फुलटॉस बॉल आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलं. खूप चांगला बॅट स्विंग होता आणि स्लॉक केले या बॉलला. अतिशय बॉडमॅनचा चांगला वापर केला होता आणि वेगेचा फायदा उचलला या बॉलवर. मॅग्निफिसंट टायमिंग. खूप चांगली सुरुवात झाली, कारण गेल्या मॅचमध्ये 6 विकेट ज्याने घेतल्या होत्या त्याच गोलंदाजाला आता चॅलेंज स्वीकारावं लागलं आणि षटकारात परावर्तित करणारा धमाकेदार पहिल्याच बॉलवर सुस्वागतम षटकार. हो, हा बॉल मात्र कमबॅक करणारा आहे का तर नाही. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. व्हाईटने अवंतरच्या माध्यमातून एक धाव सध्या येते आणि तेच पंच इशारा करतायत. व्हाईटच्या स्वरूपात एक धाव. धावपळक 7 धावा. अमय आगाशेला पाहिलं तर एक आदर्श खेळाडू म्हणून जाणला जातो. अपील करणं हा त्याचा स्वाभाविक गुण आहे. त्यानंतर त्याला आपण पाहिलं ॲक्शन रिॲक्शन, सेन्सिबल क्रिकेट अनेक टुर्नामेंटमध्ये खेळलंय त्यांनी आणि याही स्पर्धेमध्ये सध्या त्याचा बोलबाला पाहतोय. कटर बॉल होता, लेग कटर बाहेर निघाला. आउट स्विंग पाहिला. ही खासियत आहे अमयची. आणि मागे अमू तासे, अमीरला देखील आपण पाहतोय एस्टनच्या मागे. 2 चेंडू 7 धावा आतापर्यंत. आतिश आणि समाधान हे 2 बॅटर आपण पाहतोय. आतिशच्या बॅटमधून 2 मध्ये 6 आल्यात. टीमची धावसंख्या 2 चेंडू 7 धावा. 4 ओव्हरचा मॅच आहे. पुढचा बॉल. अमय. ओ, स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा एक तेही तो एक मेरी. याला बोलतात कमबॅक. अमय आगाशीची ही खासियत आहे. एक षटकार समोर ठेवला बॉल आणि त्यानंतर दोन्ही बॉल एक जर पाहिलं लेग कटर थोडा बाहेर काढला, हा थोडा आतमध्ये ठेवला, तोही त्या पद्धतीने बॉल बीट झाला. आतिश सातत्याने अक्रॉस दी लाईन गेला. डॉट बॉल येतोय. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. प्ले अँड मिस होत असताना आपण पाहू शकतायत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. अमयने नकल बॉलचा वापर केला होता. यावेळेला ऑन साईडला समोर बॉल ठेवला होता आणि सरळ बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. अतिशय चांगला फटका आणि स्वीट टायमिंग अप्रतिम पाहायला मिळाला. अतिशच्या बॅटमधून एक चौकार. अप्रतिम फटका. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिलं तर आडव्या बॅटने जागा बनवली. अक्रॉस द लाईन मिड विकेटला हा बॉल एका टप्प्याने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सरळ 4 धावे करता. 4 धावेने धावपळक 11 धावा. 4 बॉल 11. आज ज्या पद्धतीने बॅटरचा बोलबाला आहे, ओव्हरमध्ये 15-16 धावा आल्या तर आपण वेल अँड गुड म्हणू शकतो या खेळपट्टीवरती. एव्हरेजनुसार प्रत्येक गोलंदाजाला 18-20 अशा प्रकारे धावा येताना पाहिल्यात या स्पर्धेमध्ये. बॅकफुटला जाऊन जागा बनवली. काय सौंदर्य वाढवणारा फटका. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. बॅकफुट पंच, स्क्वेअर कट, चौकार. चांगला फटका होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. बरोबर बॉलच्या मेरिटवर येऊन खेळत असताना आपण पाहू शकतायत आतिश बरोबर ओळखतोय की अमय कोणत्या लेंथवर गोलंदाजी करणार आहे आणि त्यानंतर जो फटक्याला एक्झिक्यूट केलाय पहा. या अँगलने जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने आपण पाहू शकताय त्याचं फुटवर्क आणि त्यानंतर बॉडमॅनचा चांगला वापर करत बॅकफुट पंच, चाबुक शॉट सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला अमयच्या या बॉलवर. मॅग्निफिसंट टायमिंग. चौकार. 15-0. 5 बॉलच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना जय मल्हार वर्सोवा. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा. पुन्हा एकदा तोच फटका. स्क्वेअर कट. आता कव्हरला बॉल गेलाय. अप्रतिम फिल्डिंग. स्वतःला झोकून दिलं आणि 100% कमिटमेंट काय असते या बॉलवरती दाखवून दिलं फिल्डरने. जबरदस्त हा चेंडू स्टॉप केला आणि टीमची धावसंख्या पाहिली पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा. कुठेतरी 3 धावा वाचवल्याच हेच मी म्हणेन या बॉलवरती.
चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अमित त्या ठिकाणी होते. ते बॅकवर्ड पॉइंटला जणू काही जॉन्टी रोड्सने मात्र यावेळेला आपण पाहिलं तर, आणि ज्या पद्धतीने 2 रन्स यावेळेला आपण पाहू शकताय. 17 रन झालेत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. चांगली फिल्डिंग आणि फिल्डिंगचा दर्जा अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. मॅग्निफिसंट फिल्डिंग. आपल्या संघासाठी 2 रन्स त्याने सेव्ह केल्या. चांगली गोलंदाजी राहिली नाही पहिल्या षटकामध्ये अक्षयजी, आणि ज्या गेल्या मॅच मध्ये अपेक्षेने गोलंदाजी केली होती, या मॅच मध्ये त्या अपेक्षा खूप काही उंचावल्या होत्या. परंतु पहिल्या षटकामध्ये अमयला टार्गेट केलं आणि 17 रन येत असताना पाहायला मिळत आहेत. म्हणजेच गेल्या मॅच मध्ये अमयने काय केलं हे फलंदाजाला ठाऊक नाहीये, आणि फलंदाजाने फक्त सांगितलं मला इथे गुणवत्ता सिद्ध करायची आहे. मॅग्निफिसंट बॅटिंग. ही खासियत आहे आतिशची. सत्यम आलाय बॉलिंग मार्क वरती. अमय नाही चालला तर सत्यमला अनेक वेळा पाहिले. कमबॅक करणारा गोलंदाज आहे, बॅकअप देणारा गोलंदाज आहे सत्यम बॉलिंग मार्क वरती. आणि समाधान स्ट्राईक एंडला सध्या पाहतोय. मागील मॅच मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स राहिलाय समाधानचा. समाधान करता पहिला बॉल दुसऱ्या ओव्हरचा. राऊंड विकेटने, आणि इथे अप्रतिम कॅच. जबरदस्त कॅच. सत्यम कमबॅक करून देणारा हा गोलंदाज, आणि इथे पहिल्या बॉलवरती विकेट. मला वाटते आतिश हा बॅटर आउट झालाय. समाधान त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या होत्या. थोडीचा अपडेट चुकीचं आलं होतं, क्षमस्व. समाधान पहिल्या षटकात अप्रतिम समाधानने जबरदस्त बॅटिंग केली होती. 17 रन त्याच्या बॅटमधून आल्या. आतिशने त्याच्या बॅटिंगचा मनमुराद आनंद घेतला. परंतु सेकंड ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर सत्यमने जी विकेट मिळवून दिली, अप्रतिम. आपण पाहू शकता ट्रम्प कार्ड म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. संतोषने स्टेटमेंट दिली होती की अमय आमचा ट्रम्प कार्ड आहे, परंतु सध्या 17 रन्स पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकलात. चांगला बॉल होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर पुढे सरसावेल. गौरांग तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 18 धावा आतापर्यंत या धावफलकावरती. सत्यम कमबॅक करून देतोय, आणि सध्या त्याचा बोलबाला पाहतोय. 2 बॉलवरती खास 1 विकेट आणि त्यानंतर 1 सिंगल आतापर्यंत. पुढचा बॉल सत्यम बॉलिंग मार्क वरती. समाधान करता ड्राईव्ह केला ऑन साईडला. पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉल गेलाय. अप्रतिम गोलंदाजी होते. लोअर फुलटॉस बॉलचा जास्त वापर केलाय, आणि त्याचा फायदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला होते. चांगली फिल्डिंग देखील होते. टीमची धावसंख्या 1 ने पुढे येईल. 19 धावा आतापर्यंत. 3 बॉल 19 धावा. पहिल्या ओव्हरला 17 आल्या, आणि त्यानंतर काय कमबॅक केलाय सत्यमने. 3 मध्ये 2 धावा दिल्या, 1 विकेट. 1 2 3 असा आकडा येतो या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी अप्रतिम. पहिल्या षटकामध्ये काय घडलं त्यापेक्षा या षटकामध्ये मी काय घडवणार याकडे लक्ष दिलंय. परंतु इथे मात्र पिकअप शॉट. वा, काय फटका खेळलाय अज्ञेशच्या बॅट मधून. गेल्या मॅच मध्ये मी का मॅन ऑफ द मॅच राहिलो होतो त्याचा प्रत्यय या बॉलवर दिला गेलाय. उंचीवर बॉल निघून गेला. स्ट्रॉंगेस्ट अँड लॉंगेस्ट षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. कडक शॉट अज्ञेशच्या बॅट मधून. 6. अप्रतिम फटका. शॉर्ट अंपुलचा फटका खेळला, आणि थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर लांब लचक षटकार. अज्ञेश मागील मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच ठरला होता, आणि काय बॅटिंग केली होती. त्याच पद्धतीने याही मॅच मध्ये आल्या आल्या स्वॅगचे स्वागत. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. सत्यम पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलंय बॉलला. थांबणार नाहीये चेंडू. अज्ञेशचा फटका. 440 चा झटका. षटकार. बिग ब्लास्ट. बिग हिट. मिलिंद होता मला वाटते त्या ठिकाणी, आणि जबरदस्त ऑडियन्स कॅच त्यांनी घेतलाय. हा फटका पहा. लांबून बॉलला खेचला, समोरच्या दिशेने बॉलला उडवला. जितकं डिस्टन्स पाहिजे ना तितकं डिस्टन्स क्लिअर केलंय.
31 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. काय फटकेबाजी सुरू आहे आणि मिलिंद यांनी चांगला झेल टिपला आणि सांगितलं की 40+ क्रिकेट आम्ही सुद्धा अजूनपर्यंत चांगलं खेळतोय. चांगला झेल टिपला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आयोजक आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. 31 धावा एक गडेच्या मोबदल्यामध्ये 7 बॉलमध्ये 17, समाधानच्या बॅटमधून अज्ञेशच्या बॅटमधून 3 बॉलमध्ये 13 रन. सुपर बॅटिंग. प्रोजेक्टेड सध्या तरी आपण पाहिलं तर 68 रन्स दाखवत आहेत. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे आणि यस, लगातार 3 षटकार. पहिल्या 3 बॉलवर फक्त 2 रन आणि त्यानंतरच्या 3 बॉलवर 18 रन तब्बल 3 इन रो. 37 ला 1. अक्षयजी ज्या पद्धतीने मात्र यावेळेला बॅटिंग सुरू आहे, पहिल्या षटकात 17, दुसऱ्या षटकात 20 आणि दोन्हीही गोलंदाजांना मात्र यावेळेला खूप धावा खर्च केल्या गेल्यात आणि मार मिळालाय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. अज्ञेश आला आणि त्याने 3 बॉल वरती 3 सलगचे षटकार ठोकले. काय बॅटिंग केली जाते. असं वाटलं की ओव्हर कमबॅक करून देईल. 3 बॉल मध्ये कमबॅक केला होता. 1 विकेट 2 सिंगल आणि त्यानंतर मात्र अज्ञेशच्या बॅटमधून दर्जेदार धुमाकूळ घातलाय या मॅच मध्ये. सलग 3 बॉल मध्ये 3 वार. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. खुश आहे वर्सोवा संघ. 37 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर दोन्ही मेन बॉलरला अटॅक केलाय आणि आता बॉलिंग मार्कवरती. टुर्नामेंटमध्ये जर पाहिलं ना आतापर्यंत 71 षटकार. दीपेश फाउंडेशनच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक दिवशी आपण पाहिलं होतं की 100हून अधिक षटकार लागत होते. तसेच नायगावच्या मैदानावरती देखील त्या प्रकारे षटकार आपण पाहिले. चौकार 47 झाल्यात या संपूर्ण स्पर्धेमध्ये. म्हणजेच या खेळपट्टीवरती सर्वाधिक षटकार लागत आहेत हेच आपण पाहिलंय. म्हणजे आज जर पाहिलं तर 80च्या आसपास, त्याहून अधिक 80-85 एव्हरेजनुसार प्रत्येक दिवशी षटकार पाहणार आहोत. याच प्रकारे धावा राहिल्या तर 74-75 असा प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय. समाधान 7 मध्ये 17 वरती सध्या बॅटिंग करतोय. 4 मध्ये 19 अज्ञेशच्या बॅटमधून धावा येत आहेत. अमीर तासे आलाय बॉलिंग मार्कवरती. मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. शेवटपर्यंत किल्ला लढवला आणि मॅच जिंकवली होती अंबूने. तोच बॉलिंग मार्कवरती आलाय अमीर तासे. स्ट्राईक एंडला आता समाधान आहे. दोन्ही एंडने जबरदस्त मारा होतोय. समाधान देखील षटकार चौकारांची बोलीभाषा दाखवते ॲज अ बॅटर म्हणून आणि अज्ञेश त्याच्याही बॅटमधून धावा येत आहेत. अमीर तासे बॉलिंग मार्कवरती. मला वाटते मॅच बॉल आलाय आणि तोच घ्यावा लागेल. 37 धावा 88 धावा देखील आपण पाहिलं होत्या. त्याही चेसच्या मार्गावरती होत्या. जबरदस्त खेळ राहिलाय या श्रद्धांजली चषकामध्ये. षटकार चौकार आणि फक्त बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल सातत्याने प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहतोय. राऊंड विकेटने स्वीप केला या बॉलला. मिड विकेटला बॉल गेलाय. फिल्डर आहे. 1 धाव येते. पहिला बॉल तर अम्मूच्या नावावर राहिलाय. मागील ओव्हर मध्ये देखील तसंच पाहिलं होतं. 38 धावा 1 विकेट 2.1 बॉल. प्रमोद सर. 71 धावा प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय. ज्या रणनीतीने चाललेत अप्रतिम. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका. पुन्हा एकदा अज्ञेशच्या बॅटमधून कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे हे खणखणीत षटकार. सौंदर्यपूर्ण फटकेबाजी केली जाते. काय अज्ञेशने बॅटिंग केले. पहिल्या 3 बॉलवर आपण पाहिलं तर 3 षटकार. जबरदस्त बॅटिंग करत असताना सत्यमचा खरपूस समाचार घेतला आणि आता अम्मूचा यावेळेला जरूर समाचार घेत असताना आपण पाहत आहेत. सुपर टायमिंग क्लास दाखवलाय यावेळेला अज्ञेशने आपल्या बॅटमधून. क्लासिकल ऑन ड्राईव्ह 4 आल्यात. 5वा येईल का. सलगचा 5वा. मागील ओव्हरमध्ये सलग 3 आणि यावेळी सलग 2. 5 षटकार ठोकल्यात आतापर्यंत. अज्ञेश जणू काय आंधी आले मैदानाच्या आतमध्ये आणि काय बॅटिंग करतोय. 50 धावा कंप्लीट 15 बॉल मध्ये. वर्सोवा टीमचे 6 बॉल 6 षटकाराचा विक्रम देखील होऊ शकतो. एक मेडन ओव्हर पाहिलंय. एक हाफ सेंचुरी पाहिलंय. ऑल ऑफ 5 पाहिलंय आणि आता पाहायचे 6 बॉल 6 षटकार येतील का. जर एक षटकार जर आला तर दीपेश अर्थातच दाऊ भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज लागले गेलंय. तर जबरदस्त 5 बॉलवर 5. पहिल्या मागील 3 बॉलवर 3 सत्यमच्या आणि आता 2 बॉलवर 2. अजून एक षटकार आला तर कन्सिस्टन्सी 6 बॉलवर 6 षटकार येतील आणि एक विक्रम या श्रद्धांजली चषक 2026च्या
माध्यमातून आपण पाहू शकणार आहोत. त्यासाठी अज्ञेश तयार. अप्रतिम चांगला बॉल, थोडासा खोलवर बॉल पाहायला मिळाला. अमेय आगाशे पुढे सरसावतोय, तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 51 वर जाऊन पोहोचली गेली. आणि हीच ताकद असते गोलंदाजांची अक्षय, की 5 बॉलवर 5 षटकार जरी आले तरी 6व्या बॉलवर मला षटकार न यावा, मात्र त्यासाठी जीवाची आकांक्षा करतात गोलंदाजी करताना अक्षयजी. आणि माइंडचा वापर करतात की शेवटच्या बॉलवरती तो रेकॉर्ड ब्रेक होता कामा नये. आणि तेच पाहिलं गेलं की यॉर्कर लेनकडे गेला. ऑफस्टंपवरती पिचिंग केलेला बॉल होता. मोठा फटका खेळण्याची मुभा दिली नाही. 1 रन येतोय. धापळक 51 धावा, 4 बॉल. राऊंड द विकेटने याही बॉलला केलंय गोल. प्रेक्षकांच्या स्वागताकरता आणखीन एक धमाकेदार धुमधडाका आतिषबाजी समाधानच्या बॅटमधून येतोय. षटकार. 6 धावेने धावपळक 57 धावा. काय बॅटिंग केली जाते. दोन्ही बाजूने धुव्वाधार मॅग्निफिशंट बॅटिंग. ब्रिलियंट. अंतिम बॉल. अंतिम बॉल वरती ऑन ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सध्या 1 रन अनामत कंप्लीट. पैकी खराब आहे. बॅकअप दिलं जाईल आणि सिंगल वरती समाधान व्हावं लागेल. समाधान या खेळाडूला. 58 धावा झाल्यात 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चांगली बॅटिंग आतापर्यंत. 1 विकेट गेलाय. समाधान 10 मध्ये 25, अज्ञेश 7 मध्ये 32. याही वेळेला अर्धशतक होऊ शकतं जर अज्ञेशकडे स्ट्राईक राहिली. 58 झाल्यात 3 ओव्हर मध्ये. हो, कारण ज्या रिदमने तो बॅटिंग करतोय, 32 धावा त्याने फलकावर आतापर्यंत त्याच्या इंडिव्हिज्युअल लगावलेत. त्यामुळे षटकारांचा वर्षाव त्याने केलाय, त्यामुळे अर्धशतकाच्या वळणावर तो आहे. परंतु पहिल्या षटकात अमेयने 17 धावा खर्च केल्या, सत्यमने 20 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये तब्बल जर आपण पाहिलं तर 21 धावा खर्च करत असताना आपण पाहत आहेत. म्हणजेच 3 षटकांमध्ये या वेळेला धावांचा वेग फार मोठ्या प्रमाणात वाढला आणि तिन्ही गोलंदाजांना जरूर खूप धावा खर्च होताना पाहायला मिळतात. एक्सपेन्सिव्ह ओव्हर तिन्ही षटक आपल्याला पाहायला मिळाले. संतोष आता स्वतः ॲज अ कॅप्टन गोलंदाजी मार्कवर येतोय. अमेने काहीतरी सल्ले मसलत जरूर दिलेत, परंतु समाधान ज्या अनुषंगाने बॅटिंग करतोय 10 बॉलमध्ये 25 250चा स्ट्राईक रेट सध्या मेंटेन करत असताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर येत आहेत आणि या वेळेला मात्र खराब फिल्डिंग. 4 रन. चौकार. अमीर तासे होता त्या ठिकाणी. कॅच घेण्याकरता तो आलाच नाही पुढे आणि त्याचं कारण आहे इथे मिस टायमिंग फटका होता. कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला बॉल बराच काळ हवेत राहिला आणि फिल्डर अमीर तासे पुढे आला. कॅच तर आला नाही आणि बॉलही अडला नाही. चौकार आलाय. 4 धावेने धावपळक जर पाहिलं तर 62 धावा. बासष्ट धावा आतापर्यंत. समाधान 11 मध्ये 29. त्याच्याही बॅटमधून धावा येत आहेत. संतोष कमबॅक करायचा आहे. 70-75च्या आत रोखायचं आहे, तर त्याहून अधिक धावा मारायच्या आहेत, ठोकायच्या आहेत. समाधान या बॅटरला. अप्रतिम बॉल होता. यॉर्कर लेन ऑफस्टंप वरती हा मारा आणि या बॉल वरती फक्त सिंगल. धावपळक जर पाहिलं 63 धावा. अज्ञेश आता स्ट्राईक एंडला आलाय. 32 वरती खेळतोय म्हणजे त्याला 18 पाहिजे आहेत अर्धशतक करण्याकरता. 4 मध्ये 3 तो ठोकू शकतो. ज्या पद्धतीने मागील बॉल पर्यंत 5 षटकार त्याने ठोकले होते मागील ओव्हर मध्ये. हो, डेफिनेटली अक्षयजी ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय, अप्रतिम आक्रमकता आणि संयम दाखवतोय. परंतु आता संयमाने गोलंदाजी केले, कारण 2 बॉलमध्ये चांगली गोलंदाजी करत 5 धावा फक्त आणि फक्त खर्च केले. 63 ला 1. या वेळेला अप्रतिम काय फटका खेळलाय. लॉफ्टेड शॉट. सरळ बॉलला मात्र यावेळेला फेकून दिलंय. षटकारासाठी ग्लोरियस मॅग्निफिसंट टायमिंग, स्पेक्टॅक्युलर. 69 लॉस ऑफ 1 विकेट. वा अज्ञेश, वा सुपर बॅटिंग. आक्रमकता आणि संयम या 2 गोष्टींच्या तत्वावर सध्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. संयम सुद्धा त्याने दाखवला, परंतु आक्रमणाचा परवाना जणू काही या शेवटच्या षटकामध्ये त्याने खुलं केलंय. 6 धावा 38 वर पोहोचलाय आणि संघाला घेऊन जातोय 69 या धावसंख्येवर. जय मल्हार, वर्सोवा. जबरदस्त बॅटिंग. बॉलच्या मेरिट वरती खेळतोय. ऑफ स्टंप वरती बॉल आला तर
एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या दिशेने फटकेबाजी आणि त्याच्या रीचमध्ये असला तर मिड विकेटला मिडल ऑफ द बॅटने आपण पाहिलंय. याच प्रकारे 69 झाल्यात. 38 वरती गेलतोय. 8 बॉलमध्ये 12 त्याला हवेत अर्धशतक झलकावण्याकरता. 3 बॉल शिल्लक आहेत अजूनही. अजून एक येईल का? फटका तर फसलाय. फिल्डर अमय आगाशे आता कोणतीच चूक करणार नाही आहे. चांगला झेल टिपलाय आणि 9 मध्ये 38 करत असताना अज्ञेश याही मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केलंय. धक्का क्रमांक दुसरा 69 या धावसंख्येवरती ऑफ स्टंप वरती पिचिंग केलेला बॉल. पुन्हा एकदा मोठा पडका खेळायचा होता. आतमध्ये वळणारा बॉल होता. टायमिंग झाला नाही. अमय आगाशे पुढे आला आणि चांगला झेल त्याने कॅरी केलाय. 69 लॉस ऑफ 2 विकेट. 2 बॉल शिल्लक आहेत. आकाश आलाय ने बॅटर इन. या 2 बॉल मध्ये काही 1 षटकार 2 षटकार 75 प्लस की त्याच्या आधी हाही प्रश्नचिन्ह आहे प्रमोद सर. हो डेफिनेटली अक्षयजी, ज्या पद्धतीने आपण पाहताय तर अज्ञेश रिदम मध्ये बॅटिंग करत होता. आता आकाशवर तो दडपण नाहीये. फक्त आकाश माइंडसेट करत असेल यावेळेला, माइंडसेट त्याचं असेल की मला 2 बॉल बिनधास्त खेळायचे आहेत, कोणतंही दडपण घ्यायचं नाहीये आणि त्यामुळे तो बिनधास्त बॅटिंग करण्यासाठी सुद्धा ओळखला जातो. तर आकाश कशा पद्धतीने, तर एका साईडला आपण पाहिलं तर संतोषने जो कमबॅक केलाय अप्रतिम. 4 बॉलमध्ये फक्त 11 रन खर्च करत असताना आपण पाहू शकतायत संतोषने चांगली गोलंदाजी केली. 3 गोलंदाजांच्या तुलनेत आत्ता तरी आपण पाहिलं तर सध्या संतोष 4 बॉलमध्ये चांगली गोलंदाजी केली त्याने. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय काय यावेळेला ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केला होता. पंच बोलतायत म्हणतायत की यस वाईट बॉलचा इशारा आणि बरोबर यावेळेला डीआरएस वापरला गेलाय कारण त्यांच्याकडे डीआरएस शीश आहे. गौरंगनी सांगितलं की आम्हाला डीआरएस हवा आहे आणि इथून या आपण चेक करूया. थर्ड अंपायर अमोल वेतुस्कर सर आहेत. इट्स अ वाईट बॉल अँड रिव्ह्यू लॉस्ट. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 70 या धावसंख्येवर. अजून सुद्धा आकाशला संधी आहे. संतोषचा बॉल परफेक्ट यॉर्कर होता. ऑन साईडला खेळून काढलं या बॉलला. चांगली फिल्डिंग आणि तेवढाच चांगला थ्रो. एकच रन पाहायला मिळते. अक्षयजी, 3 गोलंदाजांच्या तुलनेत संतोषने अप्रतिम गोलंदाजी केले. नेत्रदीपक आणि विलक्षण कामगिरी केली असं म्हणायला हरकत नाहीये संतोषच्या बाबतीमध्ये. नो डाऊट ज्या पद्धतीने तुम्ही जो उल्लेख केला, परंतु आता हा चौकार त्यालाही अमयच्या आकड्यावरती आणलंय. म्हणजे 17 अमयने दिल्या, 17 संतोषनेही दिल्या, परंतु स्लॉग ओव्हर होती आणि त्या ओव्हरमध्ये मी म्हणेन चांगला कमबॅक करून दिलाय. इथे 80+ धावा वाटत होत्या, तिथे मात्र धावा आल्यात टोटल 75 धावा आणि जिंकण्याकरता 76 धावसंख्येचं आव्हान सामोरं ठेवलंय. 4 ओव्हरमध्ये 76 धावा. अमय आगाशेची बॅट लागली, अमीर तासेची बॅट लागली, तर या धाबा होऊ शकतात. आसिफ आहे, चांगले चांगले बॅटर आहेत, म्हणून 75 जरी आल्यात ना तरी त्या चेसेबल आहेत. अमयची कामगिरी फार इंटरेस्टिंग असेल या मॅच मध्ये. अमीर तासे आणि इतर खेळाडू. आसिफला देखील विसरता कामा नये, तोही एक जबरदस्त फॉर्म मध्ये आहे यंदाच्या हंगामामध्ये. फर्स्ट इनिंग मध्ये पाहिलं तर चांगली बॅटिंग अज्ञेशच्या बॅटमधून. 38 धावा आल्या. श्रद्धांजली चषक आपण पाहतोय 2026 पहिली रात्र आणि उद्याही मजा येणार आहे. उद्याची रात्र देखील एकाव एक फॉर्मॅट आणि जबरदस्त संघ आपण पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये. कल्पेशजी पाटील मॅचचा आनंद घेत आहेत. खासदार चषक राजावली गावात आपण पाहिलं होतं आणि आताही ते या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम कल्पेश पाटील.
मयंक इंटरप्राइजेसचे सर्वे सर्व आणि त्यांचा संघ आहे एक या स्पर्धेमध्ये गुपित. आज देखील प्रेक्षकांची गर्दी अप्रतिम पाहिली आपण आणि उद्या याहून अधिक संख्येने प्रेक्षक आपण पाहणार. भूमीतला ऑन स्क्रीन दाखवलं जाते. वेलकम भूमित भुईर, आपलंही हार्दिक स्वागत आहे. त्यांना सध्या आपण स्क्रीनवर पाहिलं, एक झलक पाहिली. सध्या रात्र आहे आणि रात्र आपल्या माणसाची. प्रदर्शन लाईव्ह आहे, अनेक ठिकाणी कॅमेरे फिरत असतायत. त्यामध्ये भूमीतला कैद केलं मगाशीच. एकच बाकी आहे मला वाटते त्यांचं आता, कॉमेंट्री पॅनल, अंपायर पॅनल आणि कॉमेंट्री पॅनल. म्हणजे जसं टाटाला आपण पाहिलं ना, सुईपासून हवाई जहाज सर्व प्रोडक्ट ते बनवतायत, तसं प्रदर्शन लाईव्ह पाहिलं. आईस्क्रीम पार्लर लाईव्ह, यूट्यूब, किराणा स्टोअर, ब्युटी पार्लर, स्कोर शीट आहे. अजून काय पाहिजे? ट्रॅव्हलिंग देखील आपण पाहिलंय. ट्रॅव्हल म्हणजे कुठेच कमी नाही आहे. ऑल इज वेल. कमिंग सून LED वॉल येईल त्यांची, आणि असायला पाहिजे. प्रत्येक जण घरातले आहेत, एकमेकांना सपोर्ट, एकमेकांवरती झळण्यापेक्षा एकमेकांना सपोर्ट करा, हेच प्रदर्शन लाईव्ह सांगतात. गौरांग, अमीर, दोन बॅटर. मागील मॅच मध्ये गौरांगनी 18 धावा केल्या होत्या. गौरव कदम आणि त्याची बॅट बोलली होती. अमय आगाशी या मॅच मध्ये आलेला नाही ओपनिंगला. अमीर तासेला बोलवलंय नॉन स्ट्राईक एंडला. लेट्स प्लेचा इशारा. आतिश बॉलिंग मार्कवरती पहिला बॉल घेऊन आमच्या सोबत दिनेशजी किनी देखील जॉईन झालेत. त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. 76चा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. पहिला बॉल आतिश. 3-2-1 लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिला बॉल बॅटच्या आउटसाइड एज. पहिल्या बॉल वरती पहिला गडीगारत, पहिला विकेट. गोल्डन डक, विकेट डाऊन. हॅलो हॅलो चेक. मला वाटते विशाल पाटील खारीगाव, गबरू, ते देखील या ठिकाणी आलेत. वेलकम गबरू, आपलं हार्दिक स्वागत. सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे खारीगाव टीम मधून. सपोर्ट करायला आलेत आज मीरा रोडला मला वाटते. पहिला बॉल विकेट गेला आणि पहिल्याच बॉलवरती विकेट गेल्यानंतर आता अमय आगाशेला बोलवलं घेते. काय बॅटिंग केली होती मागील मॅच मध्ये, 53 धावा आणि त्यानंतर बॉलिंग मध्ये देखील बोलबाला राहिलाय. सध्या बॅटिंग वरती फोकस करावं लागेल. ही मॅच जिंकवायची तर अमय आगाशे या मॅच मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट रोल त्याचाही आहे. दिनेश सर, अगदी पहिल्या मॅच मध्ये 50हून अधिक धाबा त्याने केल्या होत्या. नो बॉलचा इशारा आणि त्यावरती आसमानी टोला बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. काय फटका खेळला. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल आणि त्याच्यावरती बिग हिट. भीम टोला
6 धावेने धाव फलक जर पाहिलं तर 7 धावा अंपायर तिथे आहेत. DRS ओव्हर स्टेपिंग करता बघूया. कॅमेऱ्यामध्ये जर आला असेल तर ठीक, नाही तर ऑन फील्ड डिसिजन गृहीत धरला जाईल. आणि DRS लगेच घेत जा, जेणेकरून 15 सेकंडच्या आत तो DRS पंचा इशारा केलाय की DRS ची मागणी घेतली तर आमचे टीव्ही अंपायर त्या ठिकाणी आहेत. ओव्हर स्टेपिंग करता रिव्ह्यू इथे गमावलाय. नो बॉल, भरपूर मोठा नो बॉलचा अगदी आपण पाहतो इशारा होतोय आणि त्यावरती मोठा फटका येतोय 6 धावांचा. अमय आगाशे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, आल्याची जाण करून देतोय. तर अमय आगाशेची बॅट जर बोलली तर निश्चितच या धावा होऊ शकतायत. 76 धावांचं लक्ष ठेवले गेले. 7 धावा आतापर्यंत फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि फ्री हिटचा बॉल, त्यावरतीही प्रहार केलाय, मात्र बॉल हवेत राहिलाय. तिथे रनआउटची संधी होती, तीही गमावली गेले. नो बॉल आणि फ्री हिटचा इथे फायदा उचलता आलेला नाही अमय आगाशेला. 8 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. 22 बॉल मध्ये 68 धावसंख्येची गरज. आमिर आणि अमय हे दोन प्रमुख बॅटर आहेत. एक विकेट गेल्यानंतर पार्टनरशिप बिल्ड करायची आहे, इकॉनॉमिकली बॅटिंग देखील करायची आहे आणि रिक्वायर रन रेट आहे ना तो मेंटेनही करायचा आहे. या मॅच मध्ये आतिश बॉलिंग मार्कवरती. तिसरा बॉल फोर्स केला बॉलला आणि जास्त फोर्स केल्यामुळेच इथे मिड विकेटला बॉल गेला. एकच रन आलाय. चांगला कमबॅक आतिशच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा नो बॉल षटकार आला आणि तिथून 2 सिंगल. 3 मध्ये 9 धावा, 21 मध्ये 67 धावसंख्येची गरज. चांगली गोलंदाजी होते. नो बॉल वरती षटकार आल्यानंतर अगदी योग्य लेंथ वरती चेंडू हाताळतोय आणि स्वतःला सिद्ध करतोय मैदानाच्या आतमध्ये. फोर्स केले, समोरच्या दिशेने खेळायचं होतं आणि त्यालाही पाठवलंय. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा, षटकार. अतिशय सुंदर फटका. बॅट जर पाहिले ना तर बरोबर कनेक्शन होतं ते गॅप मध्ये. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, बॅट स्विंग अप्रतिम. दीपेनच्या स्वागताकरता हा षटकार आलाय. रॉयल स्टनर मीरा रोड संघ त्या ठिकाणी पाहतोय की कशा प्रकारे अमय आगाशे ही बॅटिंग करतोय. जबरदस्त सर्व अँगलने दाखवले जात आहेत. प्रदर्शन लाईव्ह आपल्या हक्काचं चॅनल, टिवरी गावाचं चॅनल, आणि या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. ब्लॉक ऑल डिलेव्हरी होती, रिस्पेक्टफुल्ली या बॉलला खेळलं गेलंय आणि इथे कव्हर पॉइंटला सिंगल येतोय. आणि ज्या पद्धतीने पाहिलं ना 5 बॉल 16 म्हणजे अमय आगाशे गोलंदाजी करत होता तिथे 17 होत्या, इथे 5 मध्ये 16 आलाय. एक स्टेप पुढे जायचं तर एक आणखीन मोठा बिग हिट करावा लागेल, किंवा पहिल्या ओव्हरमध्ये कंपॅरिझन बिटवीन द विकेट ज्या पद्धतीने आहे तशी दिसेल का, हाही प्रश्नचिन्ह. मेरिट वरती फलंदाजी होते. अगदी सामन्याचा संतुलन राखण्याचा प्रयत्न करतायत. मोठा फटका खेळायचा होता आणि बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून जातोय. जे कंपॅरिझन आपण अक्षय साटम सरांच्या माध्यमातून ऐकलं. पहिल्या षटकात 17 आणि इथे आपण पाहिलं तर पहिल्या षटकात 16 धावा झालेत विजयाकरिता. अजूनही आपण पाहिलं तर 18 मध्ये 60 करायचे आहेत टीम अम्मू 11 मीरा रोड संघाला. लगेच रिक्वायर रन रेट 20 चा झाला. अगोदर 18.5चा होता आणि त्यानंतर आता 20. 18 बॉल 60 ची गरज. म्हणजे या ग्राउंड वरती 20 रन तितक्याही मोठ्या आणि छोट्या नाही आहेत. हेच पाहतोय आपण. जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा, पहिली नाईट, फुल हाऊस आणि एक बिग बॅटल, बिग फाईट. हा मॅच जितका सोपा वाटतोय ना तितका सोपा नाही आहे. शेवटच्या बॉलपर्यंत, शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगणारा नेल बायटिंग मॅच आहे. म्हणूनच एका साईडला वर्सोवा टीम आहे तर दुसऱ्या बाजूला मीरा रोड, अम्मू 11, आमिर आणि अमय. खऱ्या अर्थाने आमिरने हा बॉल डॉट केलाय ना तिथे कुठेतरी एक प्लस पॉइंट होता बॅटिंगवाल्या टीमला की एक स्टेप पुढे जायचंय. जो डॉट आला तिथे वर्सोवा संघाला एक कमबॅक मिळालाय आणि एक पॉझिटिव्ह संकेत देत असताना आतिशला पाहिलं आपण शेवटच्या बॉलवरती.
अमय आगाशेची बॅट बोलले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिलं अर्धशतक त्याच्या बॅटमधून आलंय. 53 धावा. नुसतं अर्धशतक नाही तर हाय फाय फाय पर एकाच मॅचमध्ये हा कारनामा आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. सध्या कारनामे करायचे तर या मॅचमध्ये मॅच विनिंग परफॉर्मन्स करावा लागेल. गेम चेंजर बनायचंय तर या मॅचमध्ये गेम चेंज करावा लागेल आणि गिअरही चेंज करावा लागेल. अमय आगाशे अशक्य अशा गोष्टी शक्य करणं या खेळाडूची ओळख आहे. बॉलिंग मार्कवरती आलाय षटक क्रमांक दुसरे घेऊन रजनीश. अमय करता अज्ञेश. पहिला बॉल काय टॉस झाला, काय राईज झाला. परफेक्ट रायझिंग. अप्रतिम बॉल. चांगला चेंडू हाताळला जातोय. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवतायत आणि रजनीशकडे तो वेग आहे. वेगावरती स्वार होतोय. जबरदस्त गोलंदाजी. धावसंख्या फलकावरती 16 पाहायला मिळत आहेत. रजनीश गोलंदाजी मार्गावरती. मागच्याही मॅच मध्ये अफलातून गोलंदाजी हाताळली होती, मात्र दबावात आहेत फलंदाजी करत असताना अमू 11 मीरा रोडचे खेळाडू. अमईला अगदी मोठे फटके खेळावे लागतील. डेड बॉल पंचांचा इशारा होतोय. निश्चितच आपण पाहतोय वॉर्न केलं गेलंय क्षेत्ररक्षकाला. जबरदस्त सामना होईल यात काही शंका नाही. धावसंख्या फलकावरती 16 धावा. रिक्वायर्ड 100 वाढला गेला. 21 अधिक धावा आता जमवाव्या लागतील प्रत्येक षटकागणिक. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय रजनीश. मात्र फलंदाजीसाठी अमय आगाशे यांना आपण पाहतोय. ऑप्शनच्या बाहेर संधी होती. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने म्हटलं जात आहे आणि इथे आपण पाहिलं तर महत्वाचा झेल इथे ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अमय आगाशेला जीवनदान प्राप्त झालंय. मागच्याही मॅच मध्ये जीवनदान प्राप्त झाल्यानंतर अमय आगाशेने अफलातून फलंदाजी केली होती आणि 53 धावा उभारल्या होत्या. चांगला उल्लेख आपण केला. मागील मॅच मध्ये देखील कॅच सोडला. तो कॅचही एसटी रक्षकाने सोडला होता. तिथे थॉमस डायस होता आणि इथे पाहिला तर एस्टनच्या मागे मिलन. बघूया कॅच सुटलाय. त्यानंतर अमय आगाशे. जसा रोहित शर्माचा कॅच सुटला तिथे 200 धावा 264 धावा आपण पाहिल्या होत्या. प्रत्येक मॅच मध्ये कॅच इम्पॉर्टंट आहे. एक जीवनदान खास या मैदानावरती जेव्हा जेव्हा जीवनदान तेव्हा तेव्हा देत दनादन बॅटिंग केलंय अमय आगाशे. हीच ती वेळ आहे कमबॅक करण्याची आणि गोलंदाज रजनीश जबरदस्त गोलंदाजी करतोय. टिचून मारा. टाइमपास जास्त होतोय. सध्या अमय आणि आमिर तासे यांच्यामध्ये चर्चा चालू आहे की ही मॅच जर जिंकायची आहे तर अमयला या 4 मध्ये कमीत कमी 3 ठोकायचे षटकार आणि रजनीशला याच पद्धतीने गोलंदाजी करायचे. 1 ते 2 डॉट एखादा विकेट सिंगल डबल अफोर्ड करतील. चौकार षटकार येता कामा नये या विचाराने तो गोलंदाजी करतोय. बघूया नेक्स्ट बॉल. चेंडू क्रमांक 3. कॅच सुटला आणि जखमेवरती मीठ चोळण्याचं काम केलंय अमय आगाशे. आग लगा देगा षटकार. जबरदस्त टायमिंग पाहायला मिळते. थोडासा पुढे बॉल केला होता आणि त्यावरती अगदी तुटून पडलेत. हेलिकॉप्टर प्रमाणे या चेंडूला स्टेट डाऊन द ग्राउंड खेळलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय मिनी हेलिकॉप्टर उडवलाय आणि बॉलला पाठवले तिथे थेट सीमारेषेच्या पलीकडे. वेगवेगळ्या अँगलने अगदी प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून आपण हा स्ट्रोक पाहू शकतोय. सहा धाव्याने धावफलक 22 धावा. अमय आगाशेने केलाय कमबॅक आणि इथून आता मॅच मध्ये ट्विस्ट. मॅच बॉल आलेला आहे. थांबा जरा पंचांना विनंती करतोय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 22 धावा आणि झेल सोडण्याचा परिणाम इथे सोसावा लागतोय. मोठा स्ट्रोक आलाय. धावसंख्या फलकावरती 22 15 चेंडू आणि 54 रनची आवश्यकता आहे.
अमय आगाशे यांना आपण पाहतोय. पंधरा बॉल आणि 54 धावसंख्येची गरज. मॅच 50-50 मॅच. अमय आगाशे आहे तर सर्व गोष्टी मुमकिन आहेत बॅटिंगवाल्या टीम करता. आणि रजनीश 2 बॉल ज्या पद्धतीने टाकले होते सुरुवातीचे, तिसऱ्या बॉलवरती षटकार आला, एक कॅच सुटला आणि तिथून कमबॅक केलाय अमय आगाशे. पुढचा बॉल त्याच्या करता. हो, काय बॉल टाकलाय, परंतु सध्या थोडासा बाहेर. व्हाईट बॉलचा सिग्नल, काटा बदललाय बॉलने. एक्स्ट्रा धाव. व्हाईट बॉलचा इशारा दिलाय पंचांच्या माध्यमातून. रिव्ह्यू लॉस केला गेला होता. नो बॉल करता जो रिव्ह्यू घेतला होता तो वर्सोवा संघाने. धावसंख्या फलकावरती 23 धावा. दबावात आहे गोलंदाज. षटकार आल्यानंतर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती रजनीशला आपण पाहतोय. तर बॅटिंग साठी अमय आगाशेच्या बॅटमधनं आसमानी टोला आपण पाहिलाय. जबरदस्त मॅच बॅटल रंगतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला, प्रदर्शन लाईव्हला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. 6000च्या टप्प्यामध्ये थोडेच बाकी आहेत. ड्राईव्ह केलाय, ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती आणि इथे चांगला फटका खेळला गेला. सिंगलने स्ट्राईक रोटेल. आता अमीर तासेवरती पूर्ण जिम्मेदारी आहे. 24 धावा झाल्यात, 4 बॉल आतापर्यंत. जबरदस्त चेंडू हाताळला जातोय. यॉर्कर लेनचा चेंडू, त्यावरती प्रतिउत्तर नव्हतं. एक धाव घेतली गेले. धावसंख्या 24 वरती. दुसऱ्या बाजूला आमिरला आपण पाहतोय. आमिरलाही आपलं काम करावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये, कारण एका बाजूने अमय याच्या बॅट मधून मोठे फटके आले. जबरदस्त फटका खेळलेत आणि बॉलला पाठवले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. अप्रतिम फटका. शॉर्ट आर्म पुलचा फटका लेंथला ओळखलं. लेंथ पाहिला, गुडलेन वरती बॉल स्पॉट झाला. तिथून बॉल टॉस झाला आणि अक्रॉस द लाईन बॉलला फिरवलं गेलंय. पुलच्या फटक्यामध्ये हा स्टान्स पहा अम्मूचा. आल्याच बिग हिट, पॉवर पूर्णपणे जनरेट केली आणि बरोबर आपल्या स्लॉट मध्ये बॉलला घेत पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावेन करता श्रद्धांजली चषक. षटकार आलाय. धावफलक जर पाहिलं तर आता इथून धावफलक 30 वरती आलंय. म्हणजे या षटकातील एक बॉल शिल्लक. टोटल 13 बॉल आहेत. 13 बॉल मध्ये 46 ची गरज. मॅच संपलेला नाहीये. कधी मॅच वर्सोवा संघाच्या बाजूने, कधी मीरा रोडच्या बाजूने. इधर उधर वाला मॅच, अटीतटीचा मॅच. एक रोमहर्षक मॅच अँड बिग बॅटल, बिग फाईट, बिग नॉक. एक वेगळी रायव्हलरी देखील दिसतोय. गरमागरमीचा माहोल या मॅच मध्ये. पुढचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला. गॅप मध्ये बॉल जाईल की नाही, जमिनी लगत फटका आलाय. वेगाने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा इरादा नाही. अमय आगाशे बोलला वेट, येस नो वेट. या तिन्ही गोष्टींचा चांगला कॉलिंग होतंय. 31 झाल्यात, 12 मध्ये पाहिजेत 45. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. जबरदस्त क्षेत्ररक्षण राहिले गेले. अगदी आपण पाहतोय डीप मधनं आले आणि त्या चेंडूला उचलेपर्यंत एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागले. 12 चेंडू 45 धावा. मागच्या काही चेंडूंवरती जबरदस्त कामगिरी राहिली गेले. बॅटिंग करत असताना 2 षटकार आलेत मागच्या षटकात, मात्र कोणत्या गोलंदाजाचा वापर होतो याकडेही लक्ष लागलंय. 12 चेंडू 45 धावा करायच्या आहेत. दोन्ही बॅटर आता वेल सेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला अमय आगाशे आणि दुसऱ्या बाजूला अम्मू यांना आपण पाहतोय. बॅटर रंगते मैदानाच्या आतमध्ये. अजूनही आपण पाहिलं तर 46-45 करायच्या आहेत.
22.50 ची धावगती राखायची आहे. चला, नो टाइम नो मीटिंग, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. महत्वाचं षटक असणार आहे. या षटकात कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न वर्षितचा राहील का, याकडेही लक्ष लागलं गेलंय. वर्षित एक जबरदस्त गोलंदाज आहेत, हरहुन्नरी आहेत, अगदी नन्ना मुन्ना जादूगर असंच म्हणावं लागेल. त्याच्या शरीरा एसटीकडे जाऊ नका, वेगात चेंडू तो हाताळतोय आणि खास करून आपण पाहिलं तर वेगावरती स्वार सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 45 धावा, हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला अमीर यांना आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला अमय यांना आपण पाहतोय. झेल सुटल्यानंतर धावा यायला सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये. मात्र कॅचेस विन द मॅचेस असं सातत्याने म्हटलं जात आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. वर्षित मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 चं षटक हाताळण्याकरिता. 12:45 चं समीकरण. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. इनसाइड आउटचा फटका, बॉल हवेत खेळले, क्षेत्ररक्षक आहे आणि जबरदस्त झेल तिथे टिपला गेलाय. माघारी परतवले फलंदाज आमिरला. झेलबादच्या माध्यमातून आणखीन एक धक्का अम्मू 11 मीरा रोडला. फटका अप्रतिम होता. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये खेळला होता. फटका पहा, ऑन दी अप, वर द विकेटने ऑन दी अप वेगाने फोर्स करण्याचा इरादा होता. टूला लागला आणि डीप मध्ये चांगला झेल टिपला गेला. आणि विशाल गबरूचं काय ते सेलिब्रेशन पाहिलं. विकेट गेल्या गेल्या कारीगाव वधून आलाय. नक्की मीरा रोड की वर्सोवा कोणाला सपोर्ट करण्याकरता आल्यात. वर्सोवा टीमला सपोर्ट करण्याकरता आलाय. 31 धावा, 2 विकेट. येणारे 11 बॉल मध्ये पाहिजे आहेत 45 धावा. ने बॅटर इन आसिफ यंदाच्या अंगामध्ये चांगल्या फॉर्मला आहे आणि जुचंद्रचं ग्राउंड जबरदस्त बॅटिंग केली होती. 40+ धावा नायगावच्या मैदानावरती देखील अशा सिच्युएशन मध्येच मॅच काढली होती. म्हणून आसिफ मध्ये ती क्षमता ठासून भरले की मॅच जिंकवायचे तर आसिफ पाहिजे, नाहीतर अमय आगाशीला स्ट्राईक. आणि गोलंदाजाला याच प्रकारे गोलंदाजी करायचे. अचूक टप्प्यावरती कंट्रोल नियंत्रण मध्ये सिंगल डबल अफोर्ड केले जातील, चौकार षटकार नकोय. आणि या प्रकारे चांगली फिल्डिंगही हवे. वर्षित बॉलिंग मार्कवरती. पुढचा बॉल. आहा, यावेळी मात्र पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर रनआउटची संधी. वाईड प्लस आउट, वाईड आणि रनआउट दोन गोष्टी पाहिली या बॉलवरती. एक्स्ट्रा धाव आणि एक विकेट येईल. 32 झाल्यात म्हणजे 44 पाहिजे. बॉल 11 शिल्लक आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईटचा हा इशारा होतोय. निश्चितच आपण पाहतोय जसा बॉल सुटला पाठीमागच्या दिशेने अगदी अमय आगाशे स्ट्राईक एंडच्या दिशेने निघालाय. मात्र रनआउटच्या माध्यमातून मोठी सफलता मिळते. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 32 धावा. नवीन बॅटर आता संतोष मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रयत्न करावे लागतील अमयला, मोठे स्ट्रोक घ्यावे लागतील. या षटकात जर 2 मोठे फटके आले तर निश्चितच धावांचा पाठलाग होऊ शकतोय. 32 धावा, 3 विकेट माघारी परतलेत. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये विजयाकरिता एकंदरीत पाहिलं तर 44 धावांची आवश्यकता आहे. वर्षित यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती. मात्र मैदानाच्या आतमध्ये अमय आगाशे 8 चेंडू आणि 21 धावांवरती खेळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. अमयची विकेट महत्वाची असेल या मॅच मध्ये. 1 ते 2 डॉट चेंडू हवे आहेत मॅच मध्ये अगदी आपली पकड आणखीन मजबूत करण्याकरिता. जय मल्हार वर्सोवा संघाला चांगला फटका खेळले, फोर्स केले समोरच्या दिशेने आणि बॉलला पाठवले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, षटकार. नक्कीच जसं प्रमोद सर म्हणतात इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स, त्या प्रकारचा फटका होता. इझिली डन केला या बॉलला आणि बरोबर डिस्टन्स गाठला गेलंय.
अप्रतिम फटका पहा. इझिली या बॉलला कॅरी केलं आणि त्या बॉलला पाठवून दिलंय सरळ थेट सीमा रेषेच्या बाहेर. ही ताकद आहे अमय आगाशेची. किती टायमिंग आहे त्याच्याकडे, किती टाइम आहे आणि टेक्निक देखील अप्रतिम पाहतोय. अमय मॅन इन फॉर्म आहे आणि नुकताच मागील मॅच मध्ये जो परफॉर्मन्स राहिलाय तोच या मॅच मध्ये कॅरी फॉरवर्ड केलाय. कंटिन्युअसली जबरदस्त बॅटिंग करतोय. टीमची धावसंख्या 38 धावा. आतापर्यंत 2 बॉल, येणारे बॉल पाहिले ना तर 10 आणि 10 मध्ये पाहिजे आहेत 38. 38 झाल्यात, 14 मध्ये 38 हवे आहेत 10 मध्ये. ही स्पर्धा आणि ही मॅच पुन्हा पुन्हा पहा. 10-38 गेम ऑन झालाय. या 10 मध्ये कमीत कमी जर पाहिले या 4 बॉल मध्ये 2 किंवा 3 मोठे फटके हवेत बॅटिंगवाल्या टीमला आणि 1 ते 2 डॉट बॉल हवेत वर्षितला, अर्थातच वर्सोवा टीमला. गेम ऑन. 50-50 काठी की टक्कर. वन साइड हिरो अमय आगाशे. 9 मध्ये 27 तारीख केल्यात. पुढचा बॉल. आता या बॉलला लिव्ह केलंय, सोडून दिलंय ऑफस्टमच्या बाहेर. वाईट बॉल. दबाव दबाव दबाव, दडपण, प्रेशर रिलीज झालंय. 10 मध्ये पाहिजेत 37 धावा. कंपल्सरी चेसिंग. दबाव वाढतोय मैदानाच्या आतमध्ये. मोठे फटके आल्यानंतर अगदी खराब चेंडू हाताळला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. 10 चेंडू 37 धावा करायचे आहेत जिंकण्याकरिता. झेल सुटण्याचा परिणाम सोसावा लागलाय जय मल्हार वर्सोवा संघाला. अमय आगाशे जबरदस्त बॅटिंग करतोय. 9 चेंडू मध्ये 27 धावा केलेत. चांगला चेंडू हाताळतायत. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. समाधान आहिरकर बॉलला उचलतील, फेकी करतील, तद्वर मात्र एकच धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागतंय. आता 9 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते अक्षय सर. दोन्ही टीमच्या माध्यमातून 36 चा आकडा येतोय. दोन्ही टीमच्या मध्ये 36 चा आकडा आलाय. 9 मध्ये 36 पाहिजे म्हणजे 9 चेंडू मध्ये 6 षटकार बॅटिंगवाल्या संघाला हव्यात. तर या 9 बॉल पैकी 4 ते 5 चांगले बॉल पाहिजेत गोलंदाजी करणाऱ्या संघाला. संतोष, जितका मॅच गंभीर तितका खेळाडू खंबीर आहे आणि आज खंबीरपणे लढावं लागेल. 9 मध्ये पाहिजेत 36 धावा. अमयने 10 मध्ये 28 केलेत. संतोष अभी नहीं तो कभी नहीं आणि आज मन सेट आहे त्याच्याकरता. समोरच्या संघाला तो अपसेट करेल, बिग हिट करेल या मॅच मध्ये की इथे 9 मध्ये 36 आपल्या नावावर वर्षित आपलं वर्चस्व दाखवेल. येणारे 9 चेंडू 36 चा मॅच, 36 चा आकडा दोन्ही टीमच्या मध्ये येतोय. हे 3 बॉल फार निर्णायक या मॅच मध्ये. पुढचा बॉल वर्षित. संतोष करता 9-36 ची गरज. ऑन साइडला ड्राईव्ह केलंय. त्या रिझन मध्ये आज भरपूर चौकार पाहिलेत. मिड विकेटचा फिल्डर पुढे जाईल. आता मात्र कोलाट टाकलेला बॉल होता आणि या बॉलला खेळण्याकरता जर पाहिला ना तर स्क्वेअर लेग आणि मिड विकेटचा फिल्डर पुढे आलाय. एकच रन, 8 मध्ये 35. 2 बॉल निर्णायक असतील या मॅचचे. चांगला चेंडू हाताळला होता, वेगात टाकला होता, मात्र सिंगल कंप्लीट केले. कारण सिंगल ज्या ज्या वेळेस येईल त्यावेळेस मात्र जय मल्हार वर्सोवा संघासाठी अगदी फलदायक ठरू शकते. 8 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. येणारे हे 2 बॉल महत्वाचे असणार आहेत. मोठे फटके जर आले तर निश्चितच सामन्यावरती पकड मजबूत होऊ शकते आणि एखादा डॉट बॉल आला तर आणखीन पकड मजबूत होईल जय मल्हार वर्सोवा या संघाची. चांगली गोलंदाजी करतोय वर्षितला आपण पाहिलं तर. फुलटॉस वरती घेतले, फटका चांगला खेळले, तिथेही क्षेत्ररक्षक आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण राहिलंय. फक्त सिंगल कंप्लीट होत आहे आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 42 वरती 7 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. इथे आपण पाहिलं तर अक्षयजी 6 चेंडू सीमारेषेच्या पलीकडे मारावे लागतील 7 मधले. हो नक्कीच आणि त्या पद्धतीनेच 7 मध्ये 34 पाहिजे. या बॉलवरती षटकार आला ना तर शेवटपर्यंत मॅच बनेल. कारण की अमय सध्या नॉन स्ट्राईक इनला आहे. तो स्ट्राईकला जाईल. कहाणी में ट्विस्ट येईल. ओ इथे हा डॉट बॉल नाही तर या मॅच मध्ये खूप काही चित्र पलटताना पाहिले. संतोष सारखा बॅटर या क्षणाला आणि तोही मिस करतोय बॉलला. खऱ्या अर्थाने अमय आगाशे सारखा बॅटर चांगली बॅटिंग करतोय. भरोसा दाखवला संतोष वरती आणि तो सक्षम ठरला नाही. परंतु अमय आहे. अमय धावा चेस करू शकतो. पहिली मॅच पाहिली होती 6 मध्ये 32 त्या आल्या होत्या 1 बॉल 10 पर्यंत मॅच. म्हणून इथेही तसं घडू शकते. 6 बॉल
34चा मॅच आहे. अमय ज्या फॉर्म मध्ये आहे तो दावा करेल का हा प्रश्नचिन्ह. एक डॉट बॉल हवाय गोलंदाजीवाल्या संघाला मॅच आपल्या बाजूने झुकवायला. आणि सध्या पहिल्या बॉल पासून अटॅक पाहिजे आहे. षटकार षटकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल अमयला. 6 चेंडू 34 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. मोठी फटके सातत्याने आणि निरंतर खेळावे लागतील. मोठी फटके आले तरच हा सामना जिंकू शकते. 6 बॉल मध्ये 6ही बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवावे लागतील. त्यामध्ये 5 षटकार आणि 1 चौकार आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्गावरती सुजेल येतोय. चला वेळ कमी घ्या. वर्सोबा संघालाही विनंती करतोय. समाधान आणि खास करून आकाश यांना विनंती असेल. चला सामना चालू करा. 6 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. रॉयल स्टनर मीरा रोड हा संघ अगदी आपण पाहिलं तर क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. मोठा फटका खेळले, बॉलला पाठवले हवाई यात्रावरती, आउट ऑफ द पार्क. 6 धावा, षटकार पहिला आलाय अक्षयजी. म्हणून अशा अजून पाहिजे आहेत. प्रेक्षकांनी कॅच घेतला मला वाटते. धावत आहे इथे बसायला. जबरदस्त हा षटकार आणि प्रेक्षकांनी कॅच घेतला. या स्टेजवरती आपण 5 बॉल 5 मध्ये पाहिजेत 28 धावा. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडेल. जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल. अमय आगाशे ज्या फॉर्म मध्ये आहे त्याची बॅट बोलले. एक आलाय, दुसरा येईल का? हो काय बॉल टाकलाय आणि बॅटची एज घेत तो बॉल शॉट थर्डमॅनला. पहा बॉल एवढा चांगला टाकला की अमयने देखील गोलंदाजा करता टाळ्या वाजवल्यात. आता मॅच मध्ये पाहिलं ना 4 बॉल 28 ची गरज दिनेशजी. जबरदस्त चेंडू होता, घातक चेंडू क्रिकेट मधला आणि यॉर्कर लेनचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप तोही हाताळला गेलाय. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचा, कारण फलंदाजानेही त्याच्याकरता टाळ्या वाजवल्यात. अशा पद्धतीचा अशा दाटणीचा हा चेंडू पाहायला मिळतोय. 4 बॉल आणि 28 ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. एखादा इनलिगल डिलिव्हरी आली आणि त्यावरती जर मोठा फटका आला तर या धावा होऊ शकतायत. चमत्कार करावा लागेल. मोठा फटका खेळले, जबरदस्त टायमिंग आहे आणि याही बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता एकाकी झुंज पाहायला मिळते अमय आगाशेची. 14 बॉल मध्ये 41 धावा याही मॅच मध्ये केलेत अमय आगाशेने. आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा हा खेळाडू ठरलाय. अज्ञेश पाहिला, आता अमय आगाशे. 2 हाफ सेंचुरी होतील का? ही हाफ सेंचुरी जर पाहिलं तर 9 पाहिजे आहेत. 14 मध्ये 41 केलेत. अमयला 9 पाहिजेत हाफ सेंचुरी करता. 54 धावा झाल्यात. पुन्हा एकदा हा बॉल पाहिला तर रिव्ह्यू ची मागणी केली बॅटरनी लगेच. टीव्ही अंपायर चेक करतील. एक्स्ट्रा धावा हव्यात बॅटिंग वाल्या संघाला. पण तो अमय आगाशे काय बॅटिंग केले. 1 साइड हिरो 1 साइड किल्ला लढवलाय. अमयला एखाद्या बॅटरने साथ दिला असताना चित्र वेगळा असता. आणि इथे रिव्ह्यू लॉस, फेअर डिलिव्हरी. कारण की अमयला माहिती आहे रिव्ह्यू आहे आपल्याकडे आणि तो ठेवण्यापेक्षा घेतलेला बरा. डॉट बॉल आलाय. बघूया 2 बॉल मध्ये अमय आपली हाफ सेंचुरी पूर्ण करेल का? आता मात्र या बॉल वरती डॉट बॉलचे खूण म्हणजेच इथे जर पाहिलं तर वर्सोवा संघाने आतापर्यंत बाजी मारले. 1 बॉल औपचारिकता शिल्लक, परंतु 16 मध्ये 41 केल्या. अमय आगाशे जे आपण म्हणतो ना हरलो तरी इतिहास जिंकलो तरी इतिहास, त्या प्रकारची इनिंग बिल्ड केले. जबरदस्त. इथे मात्र पहा स्पोर्ट्समॅन स्पिरिट देखील. बॅटची एज लागली आणि हात लगेच केला.
टाळ्या वाजवायच्या अमाई करता. 41 धावा या मॅच मध्ये केल्यात. जरी तो या मॅच मध्ये संघ पराभव झाला ना तरी त्याच्याकडे ती स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे. अमय आगाशे, वेल डन अमय. हार्ड लक टीम. अम्मू 11 मीरा रोड अँड कॉंग्रॅच्युलेशन. जय मल्हार वर्सोवा आणि त्यांच्या अपोजिट संघ आहे रॉयल स्टनर मीरा रोड. यायचंय अंतिम मॅच आजच्या रात्रीचा. मॅन ऑफ द मॅच